नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण बेसिक कन्सेप्ट ज्या की तुम्हाला एंडपर्यंत खूप महत्त्वाच्या राहणार आहेत, त्या सगळ्या क्लिअर करून घेणार आहोत, बरोबर आहे? आणि आपल्या सगळ्याच ब्रँडसाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके. सर्वात पहिले बेसिक कन्सेप्ट एकदा तुमचा पाया मजबूत झाला, की तुम्हाला नंतर सब्जेक्टच्या एंडपर्यंत कुठलीही अडचण येणार नाही. तर आज आपण इलेक्ट्रिकल पोर्शन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक पोर्शन असेल, त्यासाठी जो काही कॉमन पोर्शन असेल किंवा जो इम्पॉर्टंट पोर्शन असेल, आज आपण त्याच्यावर डिस्कस करूया. ओके. तर चला, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सप्लाय शिकणं खूप इम्पॉर्टन्स आहे. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स पोर्शन असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, याच्यामध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला असेल, तर तो कोणता असेल, तर तुमचा सप्लाय. बरोबर आहे. मग तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत, की सप्लायमध्ये मी आतापर्यंत कोणकोणतं डिस्कस केलं आहे फक्त एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय. बरोबर आहे. हां. मग हा एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय म्हणजे काय? तर तो आपण आज थोडं डिटेलमध्ये डिस्कस करूया. नेमकं एक्झॅक्टली काय असतं? आतापर्यंत तुम्हाला फक्त काय माहिती रे? एसी सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डीसी सप्लाय म्हणजे डायरेक्ट करंट. बरोबर आहे ना? त्या पलीकडे आपल्याला अजून काहीच माहीत नव्हतं. बरोबर आहे. मग याच्या पलीकडे सुद्धा आणखी बरंच काही नॉलेज आहे, तर ते आपण आता शिकून घेऊया. जेणेकरून तुम्हाला पुढचा पोर्शन शिकायला खूप इझी जाईल. लक्षात आलं? मग हा जो पॉवर सप्लाय मला दिला, या पॉवर सप्लायमध्ये काय-काय येतं रे? एक असेल माझा एसी सप्लाय आणि दुसरा असेल माझा डीसी सप्लाय. बरोबर आहे. मग एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट नाही होत आणि डीसी म्हणजे डायरेक्ट करंट नाही होत. बरोबर आहे. इट इज नथिंग बट लॉन्ग फॉर्म ऑफ दॅट एसी अँड डीसी. ओके. चला, तर आपण थोडं इंट्रोडक्शन ऑफ पॉवर सप्लाय बघूया. त्याच्यामध्ये बघा, पॉवर सप्लाय इज अ सिस्टम दॅट प्रोव्हाईड इलेक्ट्रिकल एनर्जी. खूप इम्पोर्टन्स आहे, लक्षात ठेवा. हा काय करतो आपल्याला? इलेक्ट्रिकल एनर्जी टू अॅन इलेक्ट्रिकल लोड. इलेक्ट्रिकल लोड जे असेल, जसं की आपल्या घरामध्ये जे काही आपण इक्विपमेंट वापरतो ना, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिकल लोड. जसं की तुमच्या घरामध्ये फॅन असेल, फ्रीज असेल, गीझर असेल, हीटर असेल, बरोबर आहे, प्रेस असेल, हे तुमचे इलेक्ट्रिकल लोड आहे. क्लिअर आहे? इट्स मेन पर्पज टू कन्व्हर्ट, हे बघा, मेन पर्पज टू कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू युजेबल फॉर्म. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कशामध्ये करतो? युजेबल फॉर्ममध्ये. समजा तुमच्या फॅनला तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी देणार आणि तुम्हाला तो फॅन काय करणार? हवा देणार. बरोबर आहे? हां. फॉर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, म्हणजे आपल्याला दोन्हीसाठी ही इम्पॉर्टन्स आहे, एसी अँड डीसी सप्लाय. ओके. मग त्या पॉवर सप्लायला जर आपण नेमकं 2 क्लासिफिकेशन केले. कोणते-कोणते रे? एक एसी असेल आणि दुसरा कोणता असेल? डीसी. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला असेल, आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. बघा, सगळ्यात पहिलं आपण शिकूया एसी पॉवर सप्लाय नेमकं काय असतं? एसी म्हणजे आतापर्यंत तुम्ही फक्त लाँग फॉर्म बघितला, दॅट इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. काय म्हणतो आपण त्याला? अल्टरनेटिंग करंट. बघा, नावात जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, तर तुम्हाला अल्टरनेटिंग शब्दातच काही गोष्टी लक्षात येईल. अल्टरनेटिंग म्हणजे काहीतरी चेंजेस असेल. लक्षात आलं? शब्दामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहे, लक्षात ठेवा. ओके. अल्टरनेटिंग म्हणजे काहीतरी चेंज असू शकतो, एवढं जस्ट फक्त लक्षात ठेवा. मग जर मी त्याची डेफिनेशन बघितली, तर मला काय मिळणार आहे? हे बघा, अल्टरनेटिंग करंट इज अॅन इलेक्ट्रिक करंट दॅट खूप इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चेंजेस इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन पिरियडिकली. बरोबर आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं सर, की त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ही चेंज होणार आहे. कळालं सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट अल्टरनेटिंग करंटमध्ये माझं काय आहे? आता हे मॅग्निट्यूड वगैरे कसं असेल, काय असेल, मी तुम्हाला पुढे दाखवतो. जस्ट फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय होणार आहे? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ही जी असेल, पिरियडिक म्हणजे टायमिंगनुसार काय होणार आहे रे? चेंज होणार आहे. बघा, विथ टाईम असेल. लक्षात आलं? हां. मग आता इथं जर तुम्ही खाली बघितलं, इथं तुम्हाला त्याचा फॉर्म्युला दिलाय बघा. व्ही ऑफ टी म्हणजे आपण म्हटलं ना, आता टायमिंग सोबत चेंज होणार, म्हणजे मी काय म्हणू शकतो? व्ही ऑफ टी काय असेल तुमचं मग? व्ही एम साइन ओमेगा टी. बघा, आता हे कुठून आलं ना, हे तुम्हाला ज्यावेळेस आपण पुढे जनरेटर किंवा मशीन जेव्हा सुरुवात करणार, त्यावेळेस एसी सप्लाय कसा तयार केला जातो, याच्याबद्दल आपण थोडं जनरेटर डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे हे तुमचं नंतर होणारच. ओके. जस्ट फक्त लक्षात ठेवा. इथं व्हीएम साइन ओमेगा टी आहे. बरोबर आहे. मग व्हीएम म्हणजे काय? ते बघा, व्हीएम इज नथिंग बट मॅक्सिमम व्होल्टेज, ओमेगा इज नथिंग बट 2 पाय एफ. बरोबर आहे. आणि एफ इज इक्वल टू काय असेल? फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. आता हे कसं आलं, हे आपण त्या जनरेटरमध्ये डिस्कस करणार आहोत. लक्षात आलं? हां. बघा, सेम लाइक दॅट जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही करंट सुद्धा लिहू शकता. आय ऑफ टी. आणि मी याच्यासाठी सांगतो मित्रांनो, हे तुम्हाला याच्यासाठी याच्यावर तुम्हाला बरेच न्यूमेरिकल येणार आहेत. बरोबर? किंवा याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा शिकायचे. तेव्हा हा फॉर्म्युला जस्ट लक्षात ठेवा. आय एम साइन ओमेगा टी. लक्षात आलं? ओके. चला, आता याच्याबद्दल थोडं अजून डिटेल जाऊया. बघा, आता जर मला एसी सप्लाय, तुम्ही बघा राइट साइडला जर बघितलं, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, की एसी सप्लाय कसा जनरेट होतो. बघा, इट इज नथिंग बट जनरेटर. हा काय रे तुमचा? जनरेटर आहे. आणि हा जनरेटर एसी सप्लाय कसा तयार करतो, तो इथं तुम्ही जर बघितलं असेल, तर बघा तुम्हाला वेव्हफॉर्म दिसते. बरोबर आहे.
हे जसा-जसा रोटेट होतो तसं-तसं तुमची ती वेव्हफॉर्म तयार होते, बरोबर आहे. याच्यावर सुद्धा आपण एक स्पेशल एक लेक्चर घेणार आहोत, की नेमका हा कसा तयार झाला. तुम्हाला मशीनमध्ये ज्यावेळेस एंटर मारणार त्याच्या अगोदर आपण हा एसी सप्लाय कसा डिझाइन केला किंवा कसा तयार झाला याच्यावर एक लेक्चर घेणारच आहोत. त्याबद्दल नितांत राहा. पण जस्ट फक्त बघून घे, की अशा प्रकारे एसी सप्लाय जे असेल किंवा अशा प्रकारे सायनोसॉइडल वेव्हफॉर्म तयार होतं. लक्षात आलं? ओके. हां. तुम्ही खाली जर बघितलं असेल अजून, तर हे जे करंट आहे, करंटची डायरेक्शन बघा. राइट साइडला आहे बघा, म्हणजे क्लॉकवाईज, परत बघा अँटी क्लॉकवाईज. बघा थोडं लक्ष द्या. क्लॉकवाईज, परत बघा अँटी क्लॉकवाईज. म्हणजे काय आहे, की थोड्या वेळासाठी क्लॉकवाईज आहे, थोड्या वेळासाठी अँटी क्लॉकवाईज. म्हणजे सरळ-सरळ काय आहे, क्लॉकवाईज म्हणजे एक डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज म्हणजे दुसरी डायरेक्शन. म्हणजे याच्यामध्ये 100% डायरेक्शन म्हणजे काय होणार आहे रे, बदलणार आहे. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं, की याच्यामध्ये डायरेक्शन बदलत असते. आता राहिला मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड सुद्धा आपण चर्चा करूया. बघा, ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॅरामीटर आपण त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करू. सगळ्यात पहिलं, सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे काय, की तुम्हाला याचं जर डिस्कशन करायचं असेल, तर हे थोडं आपल्याला वेव्हफॉर्मवरून समजून घ्यावं लागेल, बरोबर आहे. आता वेव्हफॉर्ममध्ये इथे काय असतं सर, इथं आपण टाईम घेणार, बरोबर आहे. हां, आणि इथे काय घेणार आपण, इलेक्ट्रिकल क्वांटिटी, एक व्होल्टेज असेल किंवा काय असू शकतं, करंट असू शकतं. मी सपोज कन्सिडर केलं व्होल्टेज, ओके. मग मी ज्यावेळेस सायनोसॉइडल वेव्हफॉर्म माझी तयार होती बघा, राइट साइडला तुम्ही डायग्राम बघितली आता, त्याच्यामध्ये अशी एक सायनोसॉइडल वेव्हफॉर्म तयार झाली. क्लिअर लक्षात आलं? मग सर सायनोसॉइडल वेव्हफॉर्म जे असेल, त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड कुठं मिळणार हो? मॅग्निट्यूड कुठं मिळणार? जस्ट तुम्हाला दाखवतो बघा. इथे जर तुम्ही बघितलं, तर हा जो डिस्टन्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड. हा जो डिस्टन्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड, बरोबर आहे. मग मग असं म्हणू शकतो का मी, समजा ही एक व्हॅल्यू असेल, ही एक व्हॅल्यू असेल, ही एक व्हॅल्यू असेल, ही एक व्हॅल्यू असेल, अशा रँडम व्हॅल्यू असू शकतात. सेम लाइक दॅट या साइडला पण अशा व्हॅल्यू असू शकतात. मग इथं आपण ओरिजिनला 0 म्हणत असतो, इथं 1 म्हटलं मी, 2 म्हटलं, 3 म्हटलं. असं करत-करत आपण मॅक्सिमम व्हॅल्यूपर्यंत गेलो. बरोबर आहे. मी याला काय म्हटलं रे? मॅक्सिमम व्हॅल्यू. क्लिअर आहे ना? मग ज्यावेळेस माझी ही लाईन अशी समोर जाणार, याचा अर्थ माझी व्हॅल्यू वाढली आहे, बरोबर आहे. अजून वर जाणार याचा अर्थ अजून व्हॅल्यू वाढली आहे, बरोबर आहे. अजून वर जाणार याचा अर्थ अजून व्हॅल्यू म्हणजे समजा मी मॅक्सिमम पर्यंत गेलो असं. लक्षात आलं? हां, मग याचा अर्थ काय? ही व्हॅल्यू माझी चेंज होऊ शकते. बरोबर आहे ना? ही व्हॅल्यू माझी काय होऊ शकते? चेंज. म्हणून मी म्हटलं, की माझा मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होऊ शकतो आणि आत्ताच आपण बघितलं, की माझी डायरेक्शन जी असेल बघा, इथं प्लस असेल, वरच्या साइडला प्लस असेल, खालच्या साइडला काय असेल? मायनस. म्हणजे डायरेक्शन सुद्धा काय होती रे? चेंज होती. बरोबर आहे. मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होणार आहे आणि माझी काय होणार आहे? डायरेक्शन सुद्धा काय होणार माझी? चेंज होणार आहे. लक्षात आलं? मग त्याच्यामध्ये सगळ्यात पॉइंट असेल कोणता असेल? डायरेक्शन. मग आपण काय म्हणतो? चेंज पिरियॉडिकल म्हणजे टायमिंगनुसार माझं डायरेक्शन काय होतं रे? चेंज होती. पहिला पॉइंट कळाला मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीबद्दल आपण थोडं लहानपणापासून बऱ्याच वेळेस ऐकत आलो. हं. त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये किती वापरतो आपण? 50 हर्ट्झ आणि अमेरिका असेल, तिकडे USA वगैरे असेल, तिकडे किती वापरली जाते? 60 हर्ट्झ. लक्षात आलं? आता हे फ्रिक्वेन्सी काय असेल, त्याची डेफिनेशन वगैरे काय असेल, हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण जस्ट आपण कशाबद्दल चर्चा करतोय? फक्त सप्लायबद्दल. बरोबर? त्यामुळे जस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला आता ही जी डायग्राम काढली, इट इज नथिंग बट वेव्हफॉर्म. बरोबर आहे? आणि ही जी वेव्हफॉर्म असेल, एसी सप्लायसाठी कोणती वेव्हफॉर्म वापरतो आपण? त्यालाच म्हणतो आपण सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. कारण वेव्हफॉर्मचे सुद्धा टाइप्स आहे आणि हे सुद्धा आपल्याला शिकायचे आहे. ते सुद्धा तुम्हाला एक्झामला येणार आहेत. ते पुढे आपण डिस्कस करणार. आपण फक्त जस्ट सप्लायबद्दल डिस्कस करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवा, व्होल्टेज लेव्हल. बरोबर आहे. आता हे व्होल्टेज लेव्हल काय असतं? मी तुम्हाला आताच म्हटलं ना, की जस्ट आपण जो मॅग्निट्यूड डिस्कस केला, असा जो मॅग्निट्यूड डिस्कस केला बघा, त्याला म्हटलं आपण मॅग्निट्यूड. बरोबर आहे ना? हा वर जास्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो. ही जी लेव्हल कमी जास्त करणं आहे, त्याला म्हणतो आपण व्होल्टेज लेव्हल स्टेप अप म्हणजे जास्त करणे किंवा डाउन करणं. बरोबर? म्हणजे व्होल्टेज लेव्हल जे असेल ते आपण इझिली याच्यामध्ये काय करू शकतो? स्टेप अप अँड स्टेप डाउन करू शकतो. बरोबर आहे? त्यानंतर आहे बघा ट्रान्समिशन. बरोबर आहे. आता ट्रान्समिशन म्हणजे सरळ-सरळ काय, की एसी सप्लाय, जसं तुमच्या घरामध्ये एसी सप्लाय आला म्हणजे कुठून तरी आला असेल. बरोबर आहे ना? म्हणजे इथून समजा आपण बघितलं असेल, अशी पोल जी असेल ती इलेक्ट्रिसिटी आपली ट्रान्समिट करत असतात. बरोबर आहे. मग हे एसी सप्लाय जो ट्रान्समिट केला जातो, हा सप्लाय ट्रान्समिट करण्यासाठी जो इम्पोर्टंट पॉइंट असेल, मग काय म्हटलं मी त्याला? एफिशियंट फॉर लाँग डिस्टन्स. म्हणजे हा लाँग डिस्टन्ससाठी ट्रान्समिट करण्याला एफिशियंट आहे. लक्षात आलं? एफिशियंट असणे किंवा एफिशियन्सी लक्षात ठेवा. एफिशियन्सीची डेफिनेशन काय होती किंवा एफिशियन्सी म्हणजे काय होतं? समजा मी इनपुट किती दिला, बरोबर आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला आउटपुट किती मिळतंय, दॅट इज कॉल्ड ॲज एफिशियन्सी. म्हणजे जस्ट लक्षात ठेवा, समजा माझ्याकडे एक विद्यार्थी आहे राम आणि माझ्याकडे एक दुसरा व्यक्ती आहे श्याम, बरोबर आहे. हा एका दिवसात एका दिवसात एका दिवसात समजा 5 गड्डे खोदत असेल, बरोबर आहे. आणि हा एका दिवसात 10 गड्डे खोदतोय. बरोबर आहे? मग लक्षात ठेवा, एका दिवसात किती करतोय हा? 5 आणि एका दिवसात किती करतो हा? 10. म्हणजे काय? आणि दोघांनाही मी इनपुट म्हणजे दोघांनाही समजा 4-4 चपाती खाणारी माणसं आहेत.
बरोबर आहे. पण यानं जास्त काम केल्याने याचं काय केलं, कमी काम केलं. म्हणजे याचा अर्थ 100% सर याची इफिशियन्सी जास्त आहे, याची इफिशियन्सी काय आहे, कमी आहे. कारण दिलं तर दोघांना मी सेम, यालाही 5 चपात्या दिल्या, यालाही 5 चपात्या दिल्या. पण यानं 5च गड्डे खोदले म्हणजे याची इफिशियन्सी कमी आहे आणि यानं 10 गड्डे खोदले, याचा अर्थ याची इफिशियन्सी कशी आहे, जास्त आहे. दॅट इज कॉल्ड ॲज इफिशियन्सी. म्हणजे त्याला म्हटलं काय, इफिशियंट फॉर लाँग डिस्टन्स. म्हणजे लाँग डिस्टन्ससाठी तो कसा आहे, परवडेबल आहे, एफिशियंट आहे. लक्षात आलं? ओके. चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा पुढं, की एसी सप्लाय जो असेल त्याचे सुद्धा अजून 2 टाइप्स आहेत. हे तुम्हाला पुढं सगळं एक ना एक वर डिटेलमध्ये सिलेबसमध्ये शिकायचं आहे. जस्ट त्यामुळे लक्षात ठेवा, बेस खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये एक असेल बघा सिंगल फेज सप्लाय. कोणता असेल रे? सिंगल फेज सप्लाय. आणि दुसरा जो असेल त्याला म्हटलं आपण 3 फेज सप्लाय. आता तुम्ही जस्ट बघितलं असेल, त्यावेळेस तुम्ही रस्त्याने चालता त्यावेळेस तुम्हाला अशा 2 वायर दिलेल्या असतील, बरोबर आहे. हां. आणि कधी-कधी तुम्हाला रस्त्याने चालताना असंही जाणवलं असेल, कधी-कधी तुम्हाला अशा 3 वायर दिलेल्या असेल आणि कधी-कधी तुम्हाला हेही जाणवलं असेल मित्रांनो, कधी-कधी तुम्ही पोलवर जर बघितलं तर तुम्हाला किती वायर दिसतील, अशा 4 वायर दिसतील. मग सर हे काय आहे नेमकं, बरोबर आहे. याला म्हणत असतो आपण सिंगल फेज 2 वायर सिस्टम. कळालं? म्हणजे याच्यामध्ये किती वायर आहे मित्रांनो? 2 वायर आहे, पण हा आपला कोणता आहे? सिंगल फेज, बरोबर आहे. याला म्हणतो आपण 3 फेज 3 वायर सिस्टम, बरोबर आहे. आणि याला म्हणतो आपण 3 फेज 4 वायर सिस्टम. लक्षात आलं? एक-एक गोष्ट बारकाईने समजून सांगतोय, जस्ट लक्ष द्यावा. हे 2 वायर जे असतील त्याला काय म्हटलं आपण? सिंगल फेज. हा कुठला सप्लाय मित्रांनो? सिंगल फेज. पण हे सगळे एक्झाम्पल जे असेल, हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहे सर? एसी सप्लाय. कशाचे एक्झाम्पल आहे? एसी सप्लाय, बरोबर. सिंगल फेज 2 वायर सिस्टम, 3 फेज 3 वायर सिस्टम आणि हा काय असेल? 3 फेज 4 वायर सिस्टम, बरोबर आहे. मग हे सिंगल फेजमध्ये काय असेल? याला म्हटलं आपण फेज, याला म्हटलं आपण न्यूट्रल. आता हे तिन्ही जे असतात सगळे फेज आहे. पण त्या फेजचे सुद्धा टाइप्स आहेत आर, वाय आणि हा असेल बी. रेड, येलो आणि ब्लू. हे तिघं पण काय आहे? फेज आहे. याच्यामध्ये न्यूट्रल काय आहे? अब्सेंट आहे, बरोबर आहे. आणि इथं जर बघितलं, हा असेल पहिला आर फेज, हा असेल वाय फेज, हा असेल बी फेज आणि हा असेल मित्रांनो न्यूट्रल. म्हणजे याच्यामध्ये तीनही फेज आहे विथ न्यूट्रल असेल. जस्ट फक्त लक्षात ठेवा, हे सप्लायचे 3 टाइप्स आहे. क्लिअर आहे? मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणता-कोणता आहे? आत्ताच आपण बघितलं सिंगल फेज एसी सप्लाय किंवा दुसरा कोणता असेल सर? 3 फेज एसी सप्लाय. आता हा सिंगल फेज एसी सप्लाय आपल्या घरामध्ये आहे बघा, आपल्या बोर्डवर. लक्षात आलं? आणि त्याची व्हॅल्यू जी असेल ती किती असते रे? 230 किंवा 240 आपलं टॉलरन्स व्हेरिएबल असते. लक्षात आलं? अजून महत्त्वाचं, 3 फेज एसी सप्लाय हा अल्मोस्ट मॅक्सिमम आपण कुठे वापरतो? इंडस्ट्रीमध्ये किंवा जिथे जास्त इफिशियंट किंवा मोर इफिशियंट जे असेल आणि कॉन्स्टंट पॉवर डिलिव्हरी. याचा हा एक फायदा काय? याची कॉन्स्टंट पॉवर डिलिव्हरी आहे. हे पुढे तुम्हाला लक्षात येईल हळू-हळू नेमकं काय असतं. बरोबर आहे. अजून महत्त्वाचं, जर मी एखादी गोष्ट अभ्यास करत असेल किंवा डिस्कस करत असेल, मला त्याचे एडव्हांटेज आणि डिसएडव्हांटेज शिकणं खूप महत्त्वाचं आहे. एसी सप्लाय जो असेल सर, मी तुम्हाला म्हटलं होतं एसी आणि डीसी. आता एसी सप्लायचा एडव्हांटेज कुठला असेल? बघा, इझी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन युजिंग ट्रान्सफॉर्मर. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, याचा मॅग्निट्यूड आपण जास्तही करू शकतो किंवा याचा मॅग्निट्यूड आपण कमी करू शकतो. म्हणजे व्होल्टेज लेव्हल वाढवणे किंवा व्होल्टेज लेव्हल कमी करणे. म्हणजे काय सर? 230 जे असेल त्याचं 400 करणे किंवा 400 असेल त्याचं 230 करणे, याला म्हणतो आपण व्होल्टेज लेव्हल कमी जास्त करणे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन जे असेल ते इझी होतं बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर, जे की तुम्ही त्याला डीपी म्हणत असता. लक्षात आलं? हां, चलो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, इफिशियंट लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. आत्ताच आपण डिस्कस केलं. त्यानंतर पॉवर लॉसेस जे असेल, लोअर पॉवर लॉसेस. आता हे पॉवर लॉसेस पॉईंट मी तुम्हाला पुढे सांगतो नेमकं काय असतं. जस्ट फक्त लक्षात ठेवा, की लॉसेस त्याच्यामध्ये कमी असतात, बरोबर आहे. आणि इकॉनॉमिकल फॉर जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन. मी तुम्हाला म्हटलं ना, इलेक्ट्रिसिटी आपण तयार करतो आणि तिथून तयार केल्यानंतर आपल्या घरापर्यंत जी पोहोचते त्याला म्हणतो आपण डिस्ट्रिब्युशन करणं. ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रिब्युशन. आता आपल्या घरापर्यंत जे पोहोचते त्याला काय म्हणतो आपण? डिस्ट्रिब्युशन. एम-एस-सी-बी पासून आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी येते त्याला म्हणतो आपण डिस्ट्रिब्युशन करणे. हे दोन्ही ज्या गोष्टी असतील त्या परवडेबल आहे. म्हणून मी त्याला एसी सप्लायचा हा एक त्याला एडव्हांटेज कन्सिडर केला. लक्षात आलं? त्यानंतर बघा नेक्स्ट, पुढचं बघा डिसएडव्हांटेज. मी तुम्हाला म्हटलं ना, की सगळे इम्पोर्टंट पॉईंट आपल्यासाठी, की महत्त्वाचं म्हणजे काय, की एसी सप्लाय जो मी जनरेट केला त्याचे मला फायदे माहीत पाहिजे आणि तोटे, म्हणजे एडव्हांटेज आणि डिसएडव्हांटेज, बरोबर आहे. मग डिसएडव्हांटेज कोणते-कोणते असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे, कॅन नॉट बी यूज्ड डायरेक्टली इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, जस्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. तुमच्या घरामध्ये आपलं मोबाईलचं चार्जर असेल, बरोबर आहे ना. अजून म्हणू शकता टीव्ही असेल, मोबाईल असेल. हे जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे तिथं आपण त्याला डायरेक्टली यूज नाही करू शकत, बरोबर आहे. मग डायरेक्टली यूज न करता कसं यूज करतो तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. पण बाय युजिंग रेक्टिफायर त्याचा डीसी सप्लायमध्ये कन्व्हर्ट करून मग त्याला यूज करत असतो, बरोबर आहे. पण आपण डायरेक्टली यूज करू शकतो का? नाही करू शकत. जस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर रिक्वायर्स रेक्टिफिकेशन टू कन्व्हर्ट इंटू डीसी. म्हणजे जर मला याचं डीसीमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मला कशाची गरज पडेल सर? रेक्टिफिकेशन किंवा रेक्टिफायरची. जसं की तुमचा मोबाईलचे चार्जर आहे, बरोबर आहे ना. आपल्या घरामध्ये जो बोर्ड असतो
त्याला एक फेज असतो आणि एक कोणता असतो रे न्यूट्रल. त्याच्यामध्ये तुम्ही असं चार्जर टाकता, बरोबर आहे. हे जे चार्जर टाकलं, ह्या चार्जरनं तुमचा इनपुट काय घेतलं रे मग? एसी सप्लाय, बरोबर आहे ना. आणि ही चार्जरची जी वायर असेल, ही चार्जरची वायर तुम्हाला काय देते रे? डीसी सप्लाय, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय? इथं काहीतरी असेल, बरोबर आहे. त्या बॉक्समध्ये काहीतरी असेल, दॅट इज कॉल्ड ॲज रेक्टिफायर, बरोबर. म्हणजे काय? एसीचं मला डीसीमध्ये करण्यासाठी काय लागतं सर? रेक्टिफायर लागतो. म्हणून मी त्याला म्हटलं की कॉस्ट वाढली ना सरळ-सरळ. दॅट्स वाय त्याचा काय असेल तो डिसएडव्हांटेज. म्हणजे मला जर डीसी पाहिजे असेल तर डायरेक्ट डीसी पासून मिळणार आहे का? मला त्यासाठी रेक्टिफिकेशन किंवा रेक्टिफायर सर्किट लागतं. त्यानंतर मोर कॉम्प्लेक्स सर्किटरी फॉर कंट्रोल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर समजा तुम्हाला कंट्रोल सिस्टम जर त्याच्यामध्ये करायचं असेल एसीमध्ये, तर त्याच्यामध्ये थोडं कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे. लक्षात आलं? त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ एसी सप्लाय हे तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही. तुमच्या घरामध्येच तुम्ही रोज वापरता. डोमेस्टिक जर बघितलं तुम्ही फॅन बघा, लाईट बघा, एसी असेल, घरातले आपले सगळे इक्विपमेंट तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही मोटर्स आपण यूज करतो ते असेल, पॉवर ट्रान्समिशन सिस्टम असेल किंवा हीटिंग सिस्टम असेल. जसं की तुम्ही हीटर, गीझर असेल त्याला म्हणतो आपण हीटिंग सिस्टम. ओके. किंवा तुमचा बेकरीमध्ये ओव्हन असेल, आहे ना, काही आपण भाजण्यासाठी यूज करतो त्याला आपण एसी सप्लाय वापरतो. त्यानंतर बघा आपण पुढच्या सप्लायला एंट्री मारू मित्रांनो. तो म्हणजे कोणता असेल आता? डीसी सप्लाय. म्हणजे अपेक्षा करतो तुम्हाला एसी सप्लायबद्दल बऱ्यापैकी माहीत झालं असेल. बरोबर आहे. आता डीसी सप्लाय जो असेल त्याचंही सुद्धा आपल्याला फक्त काय माहीत होतं? लाँग फॉर्म माहीत होता, बरोबर आहे. आणि तो लाँग फॉर्म म्हणजे कोणता आहे? डायरेक्ट करंट, बरोबर आहे. तर डायरेक्ट करंटच्या पलीकडे काय आहे आपण आता ते डिस्कस करू. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, हे बघा, याची डायरेक्शन बघा तुम्ही थोडा वेळ जर ऑब्झर्व्ह केलं, याची डायरेक्शन कंटिन्युअसली फक्त क्लॉकवाईज दिसायला लागली. अँटी क्लॉकवाईज दिसते का रे? नाही. बघा तुम्ही थोडं लक्ष द्या. याची कंटिन्युअस डायरेक्शन कशी असेल? क्लॉकवाईज. म्हणजे फक्त हा एकाच डायरेक्शनने फ्लो होतो. बरोबर आहे. मग मला याच्यामधून एवढं कळालं सर, की एसी सप्लायमध्ये काय होत होतं? क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होत होती. बरोबर आहे ना? पण आता इथं डायरेक्शन चेंज होती का रे? नाही होती. म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, की याच्यामध्ये डायरेक्शन माझी टायमिंगनुसार चेंज होणार नाही. हे मला या चित्रातूनच स्पष्ट झालं. लक्षात आलं? मग आता थोडं आपण त्याच्या डेफिनिशनकडे जाऊया, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. बघा, डायरेक्ट करंट, बरोबर आहे. डायरेक्ट करंट इज अॅन इलेक्ट्रिक करंट दॅट फ्लो इन वन डायरेक्शन ओन्ली. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. काय म्हटलं मी त्याला? वन डायरेक्शन ओन्ली अँड हॅज कॉन्स्टंट पोलॅरिटी. अभि आठवतं का तुम्हाला? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की अगोदर जर तुम्ही बघितलं तर त्याचा मॅग्निट्यूड चेंज होता सर, बरोबर आहे. आणि आणि त्याची पोलॅरिटी सॉरी मॅग्निट्यूड आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी काय म्हटलं होतं? डायरेक्शन चेंज होत होती. बरोबर आहे. पोलॅरिटीबद्दल आपण डिस्कस करू. मॅग्निट्यूड आणि काय चेंज होत होतं? डायरेक्शन, बरोबर आहे. आठवा एसी सप्लाय मी काढला होता, बरोबर आहे. अशी त्याची डायग्राम आपण काढली होती, बरोबर आहे. याला म्हटलं होतं आपण मॅग्निट्यूड, म्हणजे हा जसं-जसं वर जाणार, खाली-खाली आणि त्यामध्ये आपण मॅग्निट्यूड चेंज होणे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड चेंज होत होता आणि डायरेक्शन सुद्धा चेंज होत होती, बरोबर आहे. म्हणजे खाली येतोय, वर जातोय, खाली येतो, वर जातोय. याचा अर्थ काय? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, बरोबर आहे. आणि यालाच म्हटलं होतं आपण डायरेक्शन चेंज होणे, बरोबर आहे. मग इथं तुम्ही आले. आता सर इथं जर हेच 2 पॉइंट मला डिस्कस करायचे असेल, इथं मॅग्निट्यूड चेंज होतो का? मॅग्निट्यूड चेंज होतो का? येस, ऑल्वेज. कारण मॅग्निट्यूड इथेही सुद्धा चेंज होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हां, डीसी सप्लायची वेव्हफॉर्म अशी असेल. पुढे गेल्यावर आपण बघणारच आहे तसं. याला म्हणतो आपण मॅग्निट्यूड. याचा अर्थ काय? इथे अशी असू शकते, अशी असू शकते. म्हणजे याच्यामध्ये मॅग्निट्यूड तर चेंज होणार, बरोबर आहे. मॅग्निट्यूड इथेही चेंज होत होता, मॅग्निट्यूड इथेही चेंज होणार. पण इथं डायरेक्शन चेंज होत होती कुठं रे? एसी सप्लायमध्ये. पण डीसी सप्लायमध्ये डायरेक्शन चेंज होणार नाही. डीसी सप्लायमध्ये डायरेक्शन चेंज होणार नाही. अबे लक्षात आलं का? डायरेक्शन म्हणजे काय? इथं जर तुम्ही बघितलं तर हा पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह. बघा मी तुम्हाला परत सांगतो. लक्षात ठेवा, एकदम व्यवस्थित समजून घ्या. इथं जर तुम्ही बघितलं, इथं कोणतं आहे? पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे, इथं काय? निगेटिव्ह पोलॅरिटी आहे. परंतु डीसी सप्लाय जर तुम्ही बघितले, तर डीसी सप्लायच्या वेव्हफॉर्ममध्ये इथेही प्लस आहे, इथेही प्लस आहे, इथेही प्लस आहे. कुठेही जा, शेवटपर्यंत अशीच तुम्हाला वेव्हफॉर्म दिसेल. खाली येणार आहे का? नाही. म्हणजे इथं जे असेल निगेटिव्ह पोलॅरिटी, म्हणजे निगेटिव्ह याच्यामध्ये आहे का? नाही, ओन्ली पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणून इथं दुसरा शब्द काय वापरला आपण? कॉन्स्टंट पोलॅरिटी. काय वापरला आपण दुसरा? कॉन्स्टंट पोलॅरिटी. लक्षात आलं? ओके. आता हा जो असेल व्ही मी म्हटलं ना आता कॉन्स्टंट, बरोबर आहे. चला पुढे बघूया. त्यानंतर याचे सुद्धा आपल्याला थोडे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. बरोबर, जसं आपण अगोदर एसी सप्लायचे बघितले ना, याचे सुद्धा थोडे कॅरेक्टरिस्टिक्स बघू घेऊ. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं आता सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आपण डिस्कस केला तो म्हणजे डायरेक्शन, बरोबर आहे. याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होती का रे? नाही होत. मग याला म्हटलं आपण युनि डायरेक्शनल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होत होतं? क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. इथे फक्त आता काय? ओन्ली क्लॉकवाईज, म्हणून त्याला म्हटलं आपण युनि, म्हणजे एकाच डायरेक्शनने फ्लो होतो. त्यानंतर याची फ्रिक्वेन्सी, आता हे खूप इम्पोर्टन्स आहे. आता हे खूप इम्पोर्टन्स आहे, लक्षात ठेवा. अगोदर आपण एसी सप्लाय डिस्कस केला त्यावेळेस किती होती रे?
50 हर्ट्ज किंवा अमेरिकेमध्ये किती म्हटलं होतं आपण 6 हर्ट्ज, बरोबर. पण 60 हर्ट्ज, पण इथे किती आहे, याची फ्रिक्वेन्सी डायरेक्ट 0 असेल. खूप इम्पॉर्टंट असेल मित्रांनो. याच्यामधून बऱ्याच काही रिझन तयार होणार किंवा याच्यामधून बरेच तुम्हाला पुढे न्यूमेरिकल वगैरे याच्यात मदत होईल. डीसी सप्लायची फ्रिक्वेन्सी किती असेल सर? 0 असेल, बरोबर आहे. त्यानंतर बघा व्होल्टेज, बरोबर आहे. याचा व्होल्टेज कसा असेल? कॉन्स्टंट असेल. कसा असेल व्होल्टेज? कॉन्स्टंट असेल. लक्षात आलं? असं का म्हणताय सर तुम्ही? बघा इथे जर तुम्ही बघितलं, बघा मी तुम्हाला थोडं जास्त समजून सांगतो. समजा ही माझी एसी सप्लायची वेव्हफॉर्म आहे, बरोबर आहे. ही माझी कशाची वेव्हफॉर्म आहे रे? डीसी सप्लायची वेव्हफॉर्म आहे, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथं माझा व्होल्टेज व्हॅरी आहे, बरोबर आहे. इथं माझा व्होल्टेज त्याच्यापेक्षा वेगळा आहे. इथं माझा व्होल्टेज परत वेगळा आहे. इथं माझा व्होल्टेज परत वेगळा आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणू शकतो मी असं. हे बघा इथे जर तुम्ही बघितलं अशी माझी व्हॅल्यू चेंज आहे, बरोबर आहे. आता इथं बघा व्हॅल्यूमध्ये अजून चेंज आहे. क्लिअर आहे. म्हणजे इथं काहीतरी सपोज 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल, इथं 4 असेल. 1 व्होल्ट, 2 व्होल्ट, 3 व्होल्ट, 4 व्होल्ट, बरोबर आहे. आणि इथे जर बघितलं फर्स्ट सेकंद, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा म्हणजे काय? पहिल्या सेकंदाला 1 व्होल्ट, दुसऱ्या सेकंदाला बघा दुसऱ्या सेकंदाला किती व्होल्ट आहे रे? 3 व्होल्ट. चौथ्या सेकंदाला किती व्होल्ट आहे? 4 व्होल्ट. आणि 5व्या सेकंदाला किती समजा 2 व्होल्ट अशी व्हॅरी होतीये, बरोबर आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं, इथे बघा 1, 2, 3, 4 आणि 5 असं म्हटलं मी 1, 2, 3, 4 आणि 5. बघा 5व्या सेकंदाला इथे जर बघितलं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे इथे समजा माझी 3 आहे, 2 आहे, 1 आहे, बरोबर आहे. 4 आणि इथं किती असेल 5 व्होल्ट. समजा हा व्होल्टेज आणि हा काय माझा टायमिंग आहे. लक्षात आलं? आता इथे जर तुम्ही बघितलं, पहिल्या सेकंदाला किती व्होल्ट आहे रे? 3 व्होल्ट. दुसऱ्याला किती व्होल्ट आहे रे? 3 व्होल्ट. तिसऱ्या सेकंदाला किती व्होल्ट आहे रे? 3 व्होल्ट. चौथ्याला किती आहे? 3 व्होल्ट. पाचव्याला किती आहे? 3 व्होल्ट. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त 3च व्होल्ट आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हणजे कितीही टाईम रिंग चालत राहिली तर माझा व्होल्टेज किती का 3च व्होल्ट मिळतो. दॅट्स व्हाय मी तुम्हाला म्हटलं, सर डीसी सप्लायमध्ये व्होल्टेज कसा असेल माझा? कॉन्स्टंट असेल. लक्षात आलं? ओके. त्यानंतर बघा पोलॅरिटी, बरोबर आहे. पोलॅरिटी जी असेल याच्यामध्ये जसं एसी सप्लायमध्ये आपण प्लस मायनस म्हणत नाही, तर तसं डीसी सप्लायमध्ये आपल्याला 2 पोलॅरिटी मिळते. बघा इथे बघा तुमच्या लक्षात येईल. एक असेल प्लस आणि दुसरं काय असेल? मायनस, बरोबर आहे. अजून एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. पुढे गेल्यावर तर आपण डिस्कस करूया. डीसी आणि एसी याचा काही सिम्बॉल आहेत बघा. असा सिम्बॉल जो असेल तो आपण एसी सप्लायसाठी वापरतो आणि असा जो सिम्बॉल असेल आपण तो कशासाठी वापरतो? डीसी सप्लायसाठी. लक्षात आलं? म्हणजे याच्यामध्ये पोलॅरिटी आहे का रे? नाही आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये पोलॅरिटी दिसत नाही सर, पण याच्यामध्ये पोलॅरिटी दिसते. क्लिअर आहे. त्यानंतर बघा सोर्सेस ऑफ डीसी सप्लाय. आता डीसी सप्लायचे सोर्सेस कोणकोणते तुम्ही बघितलं असेल? बॅटरी असेल, सोलार सेल असेल, डीसी जनरेटर असेल आणि रेक्टिफाईड एसी सप्लाय असेल, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढे नेक्स्ट डीसी पॉवर सप्लाय ब्लॉक डायग्राम. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येकाला लक्षात ठेवा. हा क्वेश्चन 100% येणार. थिअरी असेल, एमसीक्यू असेल, कुठलीही एक्झाम असू द्या. डीसी पॉवर सप्लाय 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. मॅक्सिमम वेळेस विचारला जातो. याच्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर किंवा पुढे आपल्याला जो टॉपिक आहे तेव्हा आपण डिस्कस करणारच आहोत, बरोबर आहे. बघा मी जस्ट फक्त थोडं 2 मिनिटात ओव्हरव्ह्यू सांगतो. आपण एसी सप्लाय तयार करतो. एसी सप्लाय आपण ट्रान्सफॉर्मरला देत असतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये एसी सप्लाय असेल. हा एसी सप्लाय रेक्टिफायर काय करतो? पल्सेटिंग डीसीमध्ये कन्व्हर्ट करतो. त्यानंतर त्याचं फिल्टरमध्ये केलं जातं. ज्याला सॉरी डीसीमध्ये केलं जातं, बरोबर. आणि हा रिपल डीसी जो असेल याला म्हणतो आपण रिपल डीसी इथं. रिपल डीसी जो असेल त्याचं कशामध्ये केलं जातं? प्युअर डीसीमध्ये, बरोबर आहे. आणि हा प्युअर डीसी जो असेल तो आउटपुटला येत असतो, बरोबर आहे. मी जस्ट थोडं फास्ट याच्यासाठी सांगितलं कारण हे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. सर असं डिटेल तुम्ही का म्हणता? बघा. एसी इनपुट सप्लाय आता बघितला. ट्रान्सफॉर्मर हा तुम्हाला एक सेपरेट चॅप्टर आहे. म्हणजे झालं डिटेल. रेक्टिफायर हा सुद्धा तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहे आणि फिल्टर सुद्धा तुम्हाला एक सेपरेट चॅप्टर आहे. झालं ना डिटेल. 3 चॅप्टर शिकले म्हणजे पूर्ण ब्लॉक डायग्राम आली आणि हे व्होल्टेज रेग्युलेटर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. लक्षात आलं? ओके. बघा जस्ट फक्त लक्षात ठेवा. आता ट्रान्सफॉर्मरचं काम काय असेल? समजा एसी सप्लाय असेल तर मी तुम्हाला म्हटलं ना मॅग्नेट्यूड व्होल्टेज कमी करणे किंवा जास्त करणे तुम्हाला म्हटलं होतं ना मी असं. हा जो मॅग्निट्यूड आहे त्याचं कमी करणे किंवा असं जास्त करणे. लक्षात आलं? स्टेप अप किंवा स्टेप डाउन. रेक्टिफायर जो असेल त्याला आपण एसी सप्लाय देत असतो. त्याचा तो कशामध्ये करत असतो? पल्सेटिंग डीसी. आणि हा जो असेल तो काय करतो? फिल्टर रिमूव्ह एसी रिपल म्हणजे पल्सेटिंग डीसी जो काय करतो? ट्रिपल डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो, बरोबर आहे. आणि त्याचं एकदम प्युअर करण्याचं काम कोण करत असतो? व्होल्टेज रेग्युलेटर. हे जस्ट आपण लक्षात ठेवा फक्त हे काय असतं, बरोबर आहे. त्यानंतर बघा टाइप्स ऑफ डीसी सप्लाय, बरोबर. जसे एसी सप्लायचे टाइप्स कोणकोणते होते रे? सिंगल फेज आणि 3 फेज. असे जे कोणकोणते असेल बघा, अनरेग्युलेटेड पॉवर डीसी पॉवर सप्लाय आणि रेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय. बघा, अनरेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय, दुसरं कोणतं असेल? रेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय. हे जस्ट काय आपण बघूया. आणि त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरा कोणता असेल? स्विच मोड पॉवर सप्लाय. बरोबर आहे. आठवतं तुम्हाला, की कधी-कधी काय आपण समजा पीसी जर वापरत असेल किंवा डेस्कटॉप जर वापरत असेल, लाईट गेली की तरी सुद्धा तुमचा पीसी चालूच राहतो. बरोबर आहे ना? म्हणजे काय, की त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येऊ देत नाही. बरं हे तुम्ही कधीतरी बघितलं असेल. आता तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल स्विच मोड पॉवर सप्लाय वगैरे काय असतं. क्लिअर आहे. जस्ट फक्त लक्षात ठेवा त्याचे 3 टाइप्स आहेत.
रेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय, अनरेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय आणि स्विच मोड पॉवर सप्लाय एस-एम-पी-एस. बरोबर आहे. अजून महत्त्वाचं, जसं आपण एसी सप्लायचे ॲडव्हांटेज बघितले होते, तसं आपण कोणते बघणार आहे आता? डीसी सप्लायचे सुद्धा ॲडव्हांटेज बघणार आहे. बरोबर आहे. इसेन्शियल फॉर इलेक्ट्रॉनिक सर्किट. मी तुम्हाला म्हटलं होतं, आता आपण याला इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी आपण इथं डायरेक्ट वापरू शकतो. एसी सप्लाय वापरू शकतो का? नाही. बरोबर आहे. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की टीव्ही असेल, मोबाईल असेल, त्याच्यामध्ये ग्रीन कलरची चिप असते बघा, त्याच्यामध्ये छोटे कंपोनंट टाकले असतात, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक सर्किट. त्याला आपण हा डीसी सप्लाय डायरेक्टली वापरू शकतो, पण एसी सप्लाय डायरेक्टली वापरू शकत नाही. बरोबर आहे. त्यानंतर बघा, स्टेबल अँड नॉईज फ्री ऑपरेशन. बरोबर आहे. ही जी सप्लाय असेल त्याच्यामध्ये खूप इम्पोर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. हा स्टेबल असतो. आत्ताच आपण म्हटलं ना, व्होल्टेज कॉन्स्टंट असतो आणि नॉईज फ्री ऑपरेशन असेल. बरोबर आहे. आणि प्रिसाइज व्होल्टेज कंट्रोल असेल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याच्यामध्ये व्होल्टेज कंट्रोल आपण एकदम परफेक्ट करू शकतो. कंट्रोल सिस्टम करायची असेल. लक्षात आलं? ओके. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा, डिसएडव्हांटेज ऑफ डीसी पॉवर सप्लाय. बरोबर आहे. याच्यामध्ये व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन इज डिफिकल्ट. आठवतं का मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण ट्रान्सफॉर्मर वापरून व्होल्टेज लेव्हल म्हटलं होतं मी तुम्हाला, समजा मी 230 असेल त्याचं 400 केलं, किंवा 400 हे जे असेल त्याचं किती केलं, 230 केलं. बरोबर. म्हणजे कमीचं जास्त करणे किंवा जास्तचं कमी करणे हे एसी सप्लायमध्ये खूप इझी होतं. लक्षात आलं? पण हे डीसी सप्लायमध्ये इझी राहणार नाही, म्हणून हा त्याचा डिसएडव्हांटेज झाला. आणि एसीमध्ये हा त्याचा काय झाला, ॲडव्हांटेज. लक्षात ठेवा, ॲडव्हांटेज डिसएडव्हांटेज एकमेकांच्या सोबत लिंक असतात. फक्त लिंक ठेवून अभ्यास करा. बरोबर आहे. त्यानंतर नॉट इकॉनॉमिकल फॉर लाँग डिस्टन्स ट्रान्समिशन. जर मला खूप दूरपर्यंतला इलेक्ट्रिसिटी पास करायची असेल, ट्रान्समिट करायची असेल, तर डीसी सप्लाय मला पुरत नाही किंवा इकॉनॉमिकल नाही. खर्चाला मला परवडणार आहे का? नाही. बरोबर आहे. आणि एनर्जी स्टोरेज रिक्वायर्ड, म्हणजे सरळ जर मला डीसी सप्लाय साठवायचं असेल, स्टोअर करायचं असेल, त्यासाठी मला खूप जास्त बॅटरीज वगैरे लागत असतात, म्हणजे खर्च वाढतो. बरोबर आहे. म्हणून हा डिसएडव्हांटेज त्याचा आहे. बरोबर. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन ऑफ डीसी सप्लाय हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, जसं सपोज तुमचा एक्झाम्पल असेल, मोबाईल असेल, बरोबर आहे. जसं ब्लूटूथ असेल, लक्षात आलं, हेडफोन असेल, ते बरेच जे काही त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या बॅटरी असतात. बरोबर आहे. त्यानंतर मोबाईल फोन, कॉम्प्युटर असेल, बॅटरी चार्जिंग सिस्टम असेल, इलेक्ट्रॉनिक्स व्हेइकल असेल, बघा आता ईव्ही आल्या, इलेक्ट्रिकल गाड्या. बरोबर. हे सगळे काय असेल, एक्झाम्पल ऑफ डीसी सप्लाय. कळालं सगळ्यांना? हां. अपेक्षा करतो की सगळ्यांना थोडं एसी आणि डीसी दोघांबद्दल थोडं महत्त्वाचं कळालं असेल. इथं बघा तुम्ही हे डायग्राम दिसतं का? बघा, डीसीकडे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर कंटिन्यूअस तुम्हाला फक्त एकच डायरेक्शन दिसेल असे बघा, क्लॉकवाईज. दिसतं ना? दिसतं ना? बरोबर आहे. आणि एसीमध्ये जर बघितलं थोड्या वेळासाठी बघा क्लॉकवाईज, आता परत बघा अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. कळालं ना? कळालं ना? म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन काय होती? चेंज होती. याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होणार नाही. बरोबर आहे. हे पॉइंट जे असेल ना, समजून घेऊन करा मित्रांनो. जर तुम्ही पाठ करसाल तर लक्षात राहणार नाही. आता मला हे डायग्राम जर आठवलं की लक्षात येतं, हां, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. आणि इथे फक्त ओन्ली क्लॉकवाईज, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होणार नाही. याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होणार. बघा इथे तेच आहे पुढं. बघा ही वेव्हफॉर्म सुद्धा मी तुम्हाला दिली. ही वेव्हफॉर्म जी असेल, एसी सप्लायची असेल, ही वेव्हफॉर्म कशाची असेल? डीसी. जस्ट बघून घ्या. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हा असेल तुमचा बघा मॅग्निट्यूड. बरोबर आहे. मग समजा मी जर व्होल्टेज कन्सिडर केलं, त्याला म्हटलं आपण व्हीएम, मॅक्सिमम व्होल्टेज. करंट असेल त्याला म्हणतो आपण आयएम. सेम लाइक दॅट हा सुद्धा याचा काय असेल? मॅग्निट्यूड. पण फरक बघा, याचा मॅग्निट्यूड जो असेल टायमिंगनुसार चेंज होतो. इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे, इथं परत वेगळा आहे, परत इथं वेगळा आहे, इथे वेगळा आहे, इथे वेगळा आहे, इथे वेगळा आहे. बरोबर. पण इथं याचं तसं नाही. इथंही सेम आहे, इथंही सेम आहे, इथंही सेम आहे, इथंही सेम आहे, इथंही सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याच्यामध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट असतो, याच्यामध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार नाही. लक्षात आलं? चला, तर आता आपण दोघं थोडं कंपॅरिझनमध्ये डिस्कस करूया. बघा, याच्यामध्ये जस्ट लक्षात ठेवा अगोदर मी परत तुम्हाला सांगतो. एसी सप्लायचा सिम्बॉल तुम्हाला असा दिलेला असेल. बरोबर आहे? हां. आणि डीसी सप्लायचा सिम्बॉल तुम्हाला कसा दिला असेल? असा. हा सिम्बॉल थोडा लक्षात राहू द्या. क्लिअर आहे? हां. बघा, हा एक पॉइंट कन्सिडर करा. समजा मी काय कन्सिडर केला? सिम्बॉल. मी एक पॉइंट कन्सिडर केला, सिम्बॉल म्हटलं. बरोबर आहे? बघा, डायरेक्शन. सर, एसी सप्लायची डायरेक्शन चेंज होती मला माहिती आहे. बरोबर आहे? मग मी म्हटलं अल्टरनेटिंग. आणि हा कसा असेल? युनि डायरेक्शन. याची डायरेक्शन चेंज होणार नाही. फ्रिक्वेन्सी, येस सर, 50 किंवा 60 का? 50 भारतामध्ये, अमेरिकेमध्ये 60 हर्ट्झ. याची फ्रिक्वेन्सी 0 असेल. आता लक्षात राहून जाईल तुमच्या, सहज लक्षात बघा. मी आत्तापर्यंत जे आपण डिस्कस केलं तेच आपण आता एकदम शॉर्टमध्ये बघतो. व्होल्टेज चेंज कुठं होतो सर? कुठं होतो सर? कुठं होतो? बघा, व्होल्टेज चेंज असेल. बरोबर आहे. व्होल्टेज चेंज म्हणजे मॅग्निट्यूड वगैरे चेंज वगैरे होतो. बरोबर आहे. पण तो ईझी कुठं असेल? आपण म्हटलं होतं ना, ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने 200चे 400, 400चे 200 सहज करू शकतो. पण याच्यामध्ये काय डिफिकल्टी आहे. बरोबर. म्हणजे व्होल्टेज लेव्हल कमी जास्त करणं मला डीसीसाठी डिफिकल्ट आहे आणि एसीसाठी मला काय आहे? ईझी आहे. बरोबर. ट्रान्समिशन बघा, एफिशियंट मला पुढं म्हणजे कोणता सप्लाय ट्रान्समिट करायला परवडतो रे? एसी सप्लाय. डीसी परवडतो का? नाही. बरोबर आहे. स्टोरेज, एसी सप्लायमध्ये स्टोरेज आपण स्टोअर करत असतो का? नाही. बरोबर आहे. पण डीसी सप्लाय आपण स्टोअर करतो बाय युजिंग बॅटरी. बरोबर आहे. आणि युजेस जर बघितलं तुम्ही, पॉवर सिस्टम म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी वापरतो आपण मोठमोठे सप्लाय, आणि इलेक्ट्रॉनिक्स बारीक-बारीक छोटे सर्किट असतील तिथे काय वापरतो आपण? काय वापरतो आपण?
डीसी सप्लाय. पॉवर सिस्टम म्हणजे समजा इलेक्ट्रिकल सिस्टम नाही असेल तुमचा इलेक्ट्रॉनिक सिस्टम. अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. बरोबर. जस्ट पुन्हा मी तुम्हाला फक्त एक लक्षात दिलं, की बघा ही अशा प्रकारे आपण एसी सप्लाय तयार करतो आणि अशा प्रकारे आपला हा डीसी सप्लाय जो असेल तो स्टोअर करत असतो प्लस आणि मायनस. लक्षात आलं. हे तुम्हाला पुढे गेल्यावर आपल्याला अजून डिटेलमध्ये डिस्कस करायचंच आहे. हे बघा ही डीसी सप्लायची डायग्राम आहे, ही एसी सप्लायची वेव्हफॉर्म आहे. बरोबर आहे. कारण पुढे तुम्हाला हे वेव्हफॉर्मची डेफिनेशन सांगायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या बऱ्याच कन्सेप्ट आहे. वेव्हफॉर्मवरून तुम्हाला टाईम पिरियडची डेफिनेशन लिहायचे, त्याचे न्यूमेरिकल करायचे, त्याचे फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन लिहायचे, त्याचे न्यूमेरिकल करायचे, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर. पुढे तुम्हाला बरंच काही अजून शिकायचं आहे. त्यासाठी बेस शिकणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आलं? ओके. हां. त्यानंतर थोडा अजून एक महत्त्वाचा पॉइंट आपण डिस्कस करूया. बघा, डिटेल एनालिसिस ऑफ समरी म्हणजे आत्ता आपण जेवढं डिस्कस केलं त्याचं एक डिटेल समरी सांगतो बघा. एसी इज प्रिफर फॉर जनरेशन अँड ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आणि ट्रान्समिट करण्यासाठी कोणता सप्लाय प्रिफरेबल असेल रे मग? फक्त कोणता? एसी सप्लाय. बरोबर आहे ना? जनरेशन करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी तयार करताना कोणता सप्लाय तयार करत असतो मग आपण आता? एसी सप्लाय. डीसी सप्लाय तयार करत नाही. स्टोअर कोणता करतो म्हटलं तर काय म्हणायचंय? डीसी. आणि जनरेशन कोणता करतो म्हणायचं काय म्हणायचंय? एसी. आणि ट्रान्समिट सुद्धा कोणता करतो आपण? एसीच करतो. बरोबर आहे. लक्षात आलं? मग तुम्हाला जर समजा डीसी लागत असेल तर आपण एसीचं कशामध्ये कन्व्हर्ट करत असतो? डीसीचं. जसं की तुम्हाला म्हटलं ना मी मोबाईलचं चार्जर बाय युजिंग रेक्टिफायर. आता हे तर आपल्याला डिस्कस करायचंच आहे. बरोबर. त्यानंतर बघा डीसी इज रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल सिस्टम म्हणजे जिथं मला कंट्रोल सिस्टम करायचं असेल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असेल किंवा इलेक्ट्रॉनिक यूज असेल तिथं फक्त कोणता वापरणार? डीसी. कारण तिथे मी डायरेक्ट एसी सप्लाय वापरू शकत नाही. बरोबर आहे. त्यानंतर मॉडर्न सिस्टम यूज एसी टू डीसी कन्व्हर्जन म्हणजे यालाच म्हटलं आपण रेक्टिफायर. हे आपण डिस्कस करणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा एसएमपीएस कंबाईन्स ॲडव्हांटेज ऑफ बोथ. बरोबर आहे. आता एसएमपीएस तुम्हाला म्हटलं मी स्विच मोड पॉवर सप्लाय वाटलं त्याच्यावर आपण एक छोटासा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. एसएमपीएस हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. लक्षात ठेवा. मी तुम्हाला वाटलं त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये अजून सांगेन. आता एक्झामच्या ओरिएंटेड कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट हे बघा. एसी इज इकॉनॉमिकल फॉर लॉंग डिस्टन्स. मी तुम्हाला आताच म्हटलं की जास्त लांब जर मला इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची असेल तर कोणता पडतो? एसी सप्लाय. त्यानंतर डीसी इज एसेन्शियल फॉर इलेक्ट्रॉनिक सर्किट. डीसी हा फक्त आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचा कुठं जर असेल तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये. रेक्टिफायर्स कन्वर्ट एसी टू डीसी म्हणजे रेक्टिफायर कशामध्ये करतो रे? एसी सप्लायचं डीसी मध्ये जसं तुमचं मोबाईलचं चार्जर आहे. त्यानंतर फिल्टर्स रिड्यूस रिपल व्होल्टेज म्हणजे तो काय करतो त्याच्यामधले काही इम्प्युरिटी असेल ती काय करतो? प्युअर करतो. म्हणजे सरळ फिल्टर काय करतो? डीसी सप्लायला प्युअर करायचं काम करतो. जसं तुमचं पाण्याचं फिल्टर असतं पाणी प्युअर करतं सेम लाईक दॅट. बरोबर आहे. अजून त्यात एक महत्त्वाचा एक डाटा एक नॉलेज म्हणून तुम्हाला असायला पाहिजे. बघा एसी डोमेस्टिक सप्लाय म्हणजे घरगुती यूज जो असतो बरोबर किंवा डोमेस्टिक यूज जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही एसी किती वापरता रे? 230 व्होल्ट. किती वापरता? 230 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. आणि जर ग्रीड सिस्टम असेल, ग्रीड सिस्टम जे असेल म्हणजे सरळ-सरळ काय ट्रान्समिशन वगैरे जे असेल, जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते आणि तयार करून जे आपल्याला ट्रान्समिट केली जाते, ही ग्रीड सिस्टम जी असेल त्याच्यामध्ये किंवा एसी सप्लाय जो असेल तो सगळ्यात जास्त हायेस्ट व्हॅल्यू जर किती असेल रे? 765 केव्ही बरोबर आहे. म्हणजे 765 इंटू किलो व्होल्ट बरोबर आहे. मग की 10⁻³ म्हणजे काय रे? 1000 बरोबर आहे. म्हणजे 1000 मल्टिप्लाय बाय लक्षात ठेवा 1000 मल्टिप्लाय बाय 765 म्हणजे किती होतं रे? 765 1 2 आणि लक्षात आलं? एवढा व्होल्ट आपण जनरेट किंवा ट्रान्समिट करू शकतो. लक्षात आलं? जनरेट करताना आपण कमी करतो त्याच्यानंतर आपण ट्रान्समिट म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर म्हणजे तुम्ही बघितलं तर एसी सप्लाय सगळ्यात जास्त किती असतो? एवढा असतो. एवढा व्होल्ट असेल. क्लिअर आहे कळालं? 7,65,000 व्होल्ट बरोबर आहे. त्यानंतर इथे बघा तशीच सेम काय असेल आता डीसी म्हणजे हायेस्ट एसी सप्लाय किती असेल रे? 765 आणि आणि हायेस्ट डीसी सप्लाय किती असेल रे? किती असेल? प्लस मायनस 500 केव्ही बरोबर आहे. किंवा हायेस्ट जर तुम्ही बघितलं किती असेल मग 800 म्हणजे 765 केव्ही एसी सप्लाय असेल आणि 800 केव्ही काय असेल तुमचा डीसी सप्लाय असेल बरोबर लक्षात आलं. जर तुम्हाला कधी कुठे विचारलं गेलं किंवा कोणी म्हणजे तुम्हाला गरज पडली लक्षात ठेवा जास्तीत जास्त किंवा एसी सप्लायची हायेस्ट व्हॅल्यू किती असेल 765 आणि डीसी सप्लाय किती असेल 800 केव्ही असेल. लक्षात आलं? क्लिअरली कळालं? हां. अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला जेवढा आपण पोर्शन डिस्कस केला तो एकदम डिटेलमध्ये समजला असेल आणि हा थोडा एकदा ओव्हरव्ह्यू परत एकदा व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. तुम्हाला पुढे याचा खूप मोठा फायदा होणार. कारण तुम्हाला कुठलाही एखादं बिल्डिंग बांधायचं असेल, घर बांधायचं असेल, त्याचा पाया मजबूत करणं खूप इम्पॉर्टन्स आहे. बरोबर आहे? आणि तो पाया तुमचा मजबूत व्हावा याच अपेक्षेने मी फक्त एसी आणि डीसी याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. लक्षात आलं? क्लिअर आहे? कळालं? चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक यू.